हो का ना भाऊ, ही बाईक राव स्मार्ट मीटर बसवल्यापासून लाईट बिल येते, काय करायला लागेल ह्याला? स्मार्ट मीटर बसवलं तुमच्यात? हो राव. बरं का, आता काय झालंय इकडे स्मार्ट मीटर बसवायचं चालू आहे नाही का? बर. पण स्मार्ट मीटर बसवताना काय काळजी घेणं अतिशय महत्वाची बाब आहे. लक्षात आलं का? कारण सगळ्यांचीच घर स्लॅबची नाही किंवा सगळ्यांचीच घर बंगलं नाही नाही का? काय साधी घर आहे तिथे पण स्मार्ट मीटर बसवले. त्याबद्दल सांगा काय तर माहिती. काय टिप्स स्मार्ट मीटर बद्दल मी तुम्हाला देतो, त्यानं नक्कीच बिल कमी व्हायला मदत होईल. तुम्हाला दाखवू कुठं स्मार्ट मीटर तुमचा? ठीक आहे, तिकडे आपल्या घराजवळ चला. चला तुम्हाला दाखवू, तिथं गेल्यावर सांगतो तुम्हाला. ओके. आता आलोय आपण तुमच्या स्मार्ट मीटर जवळ आणि तुमचं बिल. तर इथं बघितलं तर स्मार्ट मीटर आहे, दिसला होता मला. स्मार्ट मीटर आहे आणि ह्या साईडला बघा तुम्ही मेन स्विच, इथं जॉईंट आहे बघा, इथं आहे का बघा, जॉईंट पण आहे. आणि नुसतं इथं फ्यूज वगैरे काय ना, नुसतं मेन स्विच बसवलाय, बघितलं का? बरोबर. आणि स्मार्ट मीटर आहे. तर तुम्हाला सांगतो ह्याबद्दल, स्मार्ट मीटर ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तर इथं आता RCCB असणं लय महत्वाचं आहे. हे तर तुम्हाला RCCB पाहिजे, लक्षात आलं का? तर RCCB तुम्ही जर इथं बसवला हा. तर तुमच्या वायरिंग मध्ये समजा काय लिकेज करंट एखादा असेल वायरिंग मध्ये नाही का, एखादी वायर समजा सगळ्यांच्या घरात प्रॉपर फिटिंग असते अशातला नाही का, कुणाची साधी घर आहे ती बरोबर. नाही का, गावाकडली घर साधी असते ती. बरोबर. तर कुणाचं एखादी वायर जर कट झाली असेल, उंदरानं कातरली असेल, पत्र्याला कुठे चिटकत असेल बरोबर. किंवा अंगाला चिटकत असेल, तर असा लिकेज करंट जो असतो तोही स्मार्ट मीटर काउंट करतोय, लक्षात आलं का? आणि त्यामुळे मग आपलं बिल जास्त येते. किंवा न्यूट्रल मध्ये अर्थिंग मिक्स झालं असेल तरी सुद्धा आपला स्मार्ट मीटर फिरतोय आणि ह्याला मग बिल जास्त येते, लक्षात आलं का? तर अशासाठी स्मार्ट मीटर बरोबर RCCB बसवणं अतिशय महत्वाची बाब आहे, ध्यानात घ्या, लक्षात आलं? त्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या वायरिंग मध्ये काय फॉल्ट आहे का. आणि जर तसं काय असेल तर लिकेज करंट जर आपण थांबवला, प्रॉपर अर्थिंग केलं वायरिंगला, तर मग आपलं बिल नक्कीच कमी येणार आहे. कारण जो लिकेज करंट जातोय आता, ती प्रॉपर अर्थिंग असलं किंवा RCCB बसला तर होणार नाही, लक्षात आलं का? आणि आपलं बिल पण जर ही सगळं तुम्ही गोष्टी केल्या तर आपलं बिल नक्कीच कमी व्हायला प्रयत्न होईल, लक्षात आलं का? आणि त्यामुळे स्मार्ट मीटर जर बसवलं असेल तर RCCB अतिशय महत्वाचं आहे, अर्थिंग केलेलं पाहिजे. आणि अर्थिंग बरोबर आपलं प्रॉपर वायरिंग आहे का घरातलं बघितलं पाहिजे, लक्षात आलं का? जर प्रॉपर वायरिंग असेल तर आपल्याला नक्कीच मदत होईल बिल कमी व्हायला. धन्यवाद.